नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण समाज कल्याण भरती या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, देशामधली पहिली बुलेट ट्रेन खालीलपैकी कोणत्या दोन शहरादरम्यान धावणार आहे? देशामधली पहिली बुलेट ट्रेन कोणत्या दोन शहरादरम्यान धावणार आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील मुंबई ते अहमदाबाद या दोन शहरादरम्यान देशामधली पहिली बुलेट ट्रेन या ठिकाणी धावणार आहे। प्रश्न क्रमांक 2 बघा, भारताची पहिली स्वदेशी बनावटीची आण्विक पाणबुडी खालीलपैकी कोणती आहे? भारताची पहिली स्वदेशी बनावटीची आण्विक पाणबुडी खालीलपैकी कोणती आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील INS अरिहंत। बघा, भारताची स्वदेशी बनावटीची या ठिकाणी पहिली पाणबुडी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामधले पहिले स्मार्ट विलेज खालीलपैकी कोणतं आहे? महाराष्ट्र राज्यामधलं पहिलं स्मार्ट विलेज खालीलपैकी कोणतं आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील हरिसाल। बघा, हे महाराष्ट्र राज्यामधलं पहिलं स्मार्ट विलेज आहे। प्रश्न क्रमांक 4 बघा, ऑडिसिटी ऑफ होप या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? ऑडिसिटी ऑफ होप या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील बराक ओबामा ऑडिसिटी ऑफ होप या पुस्तकाचे लेखक आहेत। प्रश्न क्रमांक 5 बघा, काझीरंगा हे अभयारण्य खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? काझीरंगा हे अभयारण्य खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील काझीरंगा बघा हे अभयारण्य एकशिंगी गेंडा यांच्यासाठी ते प्रसिद्ध आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जिल्हा परिषद यांचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम खालीलपैकी कोण करतात? जिल्हा परिषद बघा यांचं अंदाजपत्रक तयार करण्याचे काम खालीलपैकी कोणाचे आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांचं अंदाजपत्रक तयार करण्याचे ते काम करत असतात। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, चले जाव चळवळ खालीलपैकी कोणत्या वर्षी बघा चले जाव चळवळ खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झालेली चळवळ आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील चले जाव चळवळ बघा सन 1942 या वर्षी या ठिकाणी चले जाव चळवळ या ठिकाणी बघा सन 1942 या वर्षी सुरू झालेली चळवळ आहे। प्रश्न क्रमांक 8 बघा, भारताने खालीलपैकी कोणत्या वर्षी बघा राष्ट्रीय मानवी हक्क आयोग यांची स्थापना केली? बघा, भारताने खालीलपैकी कोणत्या वर्षी बघा राष्ट्रीय मानवी हक्क आयोग यांची स्थापना ही केलेली आहे? बघा, भारताचा राष्ट्रीय मानवी हक्क आयोग यांची स्थापना बघा सन 1993। बघा, ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। ऑप्शन क्रमांक पुढचा बघा, पंचशील तत्वे सन 1954 मध्ये खालीलपैकी कोणी मांडली? बघा, सन 1954 मध्ये पंचशील तत्वे खालीलपैकी कोणी मांडलेली आहेत? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सन 1954 मध्ये पंचशील तत्वे त्यांनी मांडलेली आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कोणता कायदा काळा कायदा म्हणून ओळखला जातो? खालीलपैकी कोणता एक कायदा आहे जो कायदा काळा कायदा म्हणून ओळखला जातो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील रौलट कायदा सन 1919 जो कायदा आहे तो काळा कायदा म्हणून ओळखला जातो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, इंडिया गेट खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? इंडिया गेट खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा, इंडिया गेट बघा दिल्ली या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, हेलसिंकी हे शहर खालीलपैकी कोणत्या देशाची बघा हेलसिंकी हे शहर कोणत्या देशाची राजधानी आहे? बघा, हेलसिंकी बघा हे शहर फिनलँड या देशाची राजधानी आहे। प्रश्न क्रमांक 13 बघा, सामाजिक न्याय दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? सामाजिक न्याय दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला साजरा करण्यात येतो? बघा, 26 जून बघा या दिवशी सामाजिक न्याय दिन साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पंचगंगा नदीच्या काठावर बघा खालीलपैकी कोणते पंचगंगा नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर आहे?
बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील कोल्हापूर. बघा हे शहर पंचगंगा या नदीच्या काठावरचं ते एक महत्त्वपूर्ण शहर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कर्झन वायली या इंग्रजी अधिकाऱ्याचा वध खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाने केला? बघा कर्झन वायली या इंग्रजी अधिकाऱ्याचा वध खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाने केलेला आहे? बघा मदनलाल धिंग्रा यांनी कर्झन वायली या इंग्रजी अधिकाऱ्याचा वध केला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कांचनगंगा हे शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेमध्ये? कांचनगंगा बघा हे शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेमध्ये आहे? बघा कांचनगंगा बघा हे शिखर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील हिमालय पर्वत रांगेमध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र या शब्दामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा समास आहे? बघा महाराष्ट्र बघा या शब्दामध्ये कर्मधारय समास या प्रकारचा तो समास आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, यापैकी या ठिकाणी आपल्याला शुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा आहे. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 19 बघा, विहंग बघा या ठिकाणी शब्द आहे, योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बघा विहंग या ठिकाणी बघा शब्द आहे, याचा योग्य अर्थ आपल्याला सांगा. विहंग बघा विहंग म्हणजे पक्षी. बघा ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने ब्राझीलचा जगामध्ये खालीलपैकी कितवा क्रमांक लागतो? बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने ब्राझीलचा बघा जगामध्ये या ठिकाणी बघा 5वा क्रमांक लागतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पहिली वसुंधरा परिषद खालीलपैकी पहिली वसुंधरा परिषद खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाली होती? बघा पहिली वसुंधरा परिषद बघा रिओ दी जानेरो या शहरामध्ये बघा पहिली वसुंधरा परिषद ही झाली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, दख्खनच्या पठाराची सरासरी उंची खालीलपैकी किती मीटरच्या दरम्यान आहे? सह्याद्री या बघा पठाराची उंची खालीलपैकी किती मीटरच्या दरम्यान आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला 300 ते 900 मीटर. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा, कांडला बघा हे पश्चिम किनाऱ्यावरचं एक प्रमुख बंदर कोणत्या राज्यामध्ये आहे? कांडला बघा कांडला बघा हे पश्चिम किनाऱ्यावरचं बघा एक महत्त्वपूर्ण बंदर गुजरात या राज्यामधलं ते बंदर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणती एक नदी आहे जी नदी खचदरीमधून वाहणारी? खालीलपैकी कोणती एक नदी आहे जी नदी खचदरीमधून वाहणारी नदी आहे? बघा तापी ही नदी बघा खचदरीमधून वाहणारी नदी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, दत्तक वारसा नामंजूर करण्याचे धोरण खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने राबवले होते? बघा दत्तक वारसा नामंजूर करण्याचे धोरण बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील लॉर्ड डलहौसी यांनी ते राबवले होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पृथ्वी स्वतःभोवती फिरते या फिरण्याच्या गतीला खालीलपैकी कोणती गती म्हणतात? बघा पृथ्वी बघा स्वतःभोवती फिरते या फिरण्याच्या गतीला बघा या ठिकाणी परिवलन गती या ठिकाणी म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, हुगळी ही नदी खालीलपैकी कोणत्या शहरामधून हुगळी ही नदी खालीलपैकी कोणत्या शहरामधून वाहते? हुगळी बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील हुगळी बघा कोलकाता या शहरामधून वाहणारी नदी आहे. प्रश्न क्रमांक चंबळ नदी खालीलपैकी कोणत्या राज्यामधून वाहते? चंबळ बघा चंबळ बघा ही राजस्थान या राज्यामधून चंबळ ही नदी वाहते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वैनगंगा या नदीवर खालीलपैकी कोणते वैनगंगा या नदीवर खालीलपैकी कोणते धरण आहे? वैनगंगा बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा पेंच धरण या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल म्हणजे CISF हे खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करते? CISF बघा CISF बघा हे गृह मंत्रालयाच्या अंतर्गत ते कार्य करते. प्रश्न क्रमांक बघा, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल बघा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचं घोषवाक्य या ठिकाणी आपल्याला विचारलं आहे. CISF यांचं घोषवाक्य खालीलपैकी कोणतं? बघा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचं घोषवाक्य कोणतं आहे? बघा संरक्षण व सुरक्षा ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय राज्यघटनेमधलं कोणतं परिशिष्ट हे पक्षांतरबंदी यांच्या संबंध खालीलपैकी कोणतं एक परिशिष्ट बघा पक्षांतरबंदी यांच्या संबंधीचं या ठिकाणी परिशिष्ट आहे? बघा 10वे परिशिष्ट बघा हे पक्षांतरबंदी यांच्या संबंधीचं परिशिष्ट आहे.
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सिल्वर ब्रोमाइडचा उपयोग खालीलपैकी कोणत्या उद्योगामध्ये प्रामुख्याने, बघा सिल्वर ब्रोमाइड यांचा प्रामुख्याने उपयोग खालीलपैकी कोणत्या उद्योगामध्ये करतात. परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता. तर सिल्वर ब्रोमाइडचा उपयोग बघा छायाचित्रण, ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा, कंठस्थ ग्रंथीमधला बिघाड ओळखण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर करतात. कंठस्थ ग्रंथीमधला बिघाड ओळखण्यासाठी तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 4 सोल्युएंट 24 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय बघा संविधान सभेमध्ये मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते. बा भारतीय संविधान सभेमध्ये मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते. बघा मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक बघा समितीचे अध्यक्ष हे सरदार वल्लभभाई पटेल या ठिकाणी अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, क्रांतिकारकाने 12 मे सन 1857 रोजी दिल्लीचा बादशाह म्हणून खालीलपैकी कोणाला घोषित केले. बघा दिल्लीचा बादशाह म्हणून बघा बहादूरशाह यांना बघा दिल्लीचा बादशाह म्हणून घोषित केले होते. प्रश्न क्रमांक बघा, संपत्तीचा हक्क हा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा हक्क आहे. संपत्तीचा हक्क बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील संपत्तीचा हक्क. बघा तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक कायदेशीर अधिकार या ठिकाणी कायदेशीर हक्क या ठिकाणी या प्रकारचा तो हक्क आहे. प्रश्न क्रमांक बघा, भारतीय नागरिकत्व कायदा हा पुढीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे. भारतीय नागरिकत्व कायदा कोणत्या वर्षीचा कायदा आहे. बघा सन 1955 या वर्षीचा तो कायदा आहे. प्रश्न क्रमांक बघा, व्हीव्हीपॅट या ठिकाणी योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचा आहे. व्हीव्हीपॅट वोटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रेल. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा वोटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रेल ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय राज्यघटना न्यायिक पुनर्विलोकन ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेली संकल्पना. भारतीय राज्यघटनेने न्यायिक पुनर्विलोकन ही संकल्पना बघा खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेली संकल्पना आहे. न्यायिक पुनर्विलोकन बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील अमेरिकेच्या राज्यघटनेवरून घेतलेली संकल्पना आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सार्वजनिक काका असे खालीलपैकी कोणाला, सार्वजनिक काका असे खालीलपैकी कोणाला म्हणतात. बघा गणेश वासुदेव जोशी यांना बघा सार्वजनिक काका या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक, बॉम्बे क्रॉनिकल या नावाचं वर्तमानपत्र खालीलपैकी बॉम्बे क्रॉनिकल या नावाचं वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले. बॉम्बे क्रॉनिकल बघा फिरोजशाह मेहता यांनी बॉम्बे क्रॉनिकल या नावाचं वर्तमानपत्र हे सुरू केले होते. बघा नागालँड, सिक्कीम, मिझोराम या राज्यामधून प्रत्येकी किती सदस्य लोकसभेवर पाठवले जातात. नागालँड, सिक्कीम, मिझोराम या राज्यामधून प्रत्येकी किती सदस्य लोकसभेवर पाठवले जातात. तर प्रत्येकी 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा राज्यांचे राज्यपाल यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी राज्यांचे राज्यपाल यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणता आहे. बघा राज्यांचे राज्यपाल बघा कलम 153 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. संसदेची सर्वात मोठी समिती खालीलपैकी कोणती समिती आहे. बघा अंदाज समिती बघा संसदेची सर्वात मोठी समिती आहे. सुबोध रत्नाकर हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला. बघा सुबोध रत्नाकर हा ग्रंथ कोणी लिहिलेला ग्रंथ आहे. सुबोध रत्नाकर. सावित्रीबाई फुले यांनी तो लिहिलेला ग्रंथ आहे. भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी. भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम हा कायदा कोणत्या वर्षी पारित झालेला कायदा आहे. बघा भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम बघा हा कायदा सन 1972 या वर्षी बघा पारित झालेला कायदा आहे. मुंबईला बघा पाणी पुरवठा करणारा प्रमुख तलाव खालीलपैकी. मुंबईला पाणी पुरवठा करणारा प्रमुख तलाव खालीलपैकी कोणता तलाव. मुंबईला बघा तानसा तलाव या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 50 बघा कोणार्क येथील सूर्य मंदिर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये. कोणार्क येथील बघा सूर्य मंदिर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. बघा कोणार्क येथील बघा सूर्य मंदिर हे ओडिसा या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा खेत्री येथील तांब्याच्या खाणी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये. खेत्री येथील तांब्याच्या खाणी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत.
तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांना एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील.